हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला पण गुड मॉर्निंग. तुम्हाला पण गुड मॉर्निंग. तर आज आमची सकाळ गोव्यामध्ये सकाळी उठलो, लेटच उठलो. किती वाजता उठले? 9 वाजता. तुम्ही 9:30 वाजता. आम्ही 9:30. मोठे जाऊ पुढे तू मागे. तर लेट झालं उठायला. रात्री उशिरापर्यंत आम्ही बीचवरतीच होतो, 1-1:30 वाजेपर्यंत. तिथून पुढे झोपायला वगैरे लेट झालं आणि आत्ता वाजलेत 11. तेव्हा म्हटले आवरून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू करावा, म्हणजे गोवा बीच वगैरे फिरणं. तर त्याच्यासाठी आरवी बघ कशी उभी राहिली तिथं. आरवी इकडे ये. तरीच आवरलं. माझा अजून आवरचं बाकी आहे, नाश्ता करायचा. त्यानंतर आता पाहू कसा वाटतोय गोवा. कोल्हापूरचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता ना ग. हो छान होता, खूप छान होता. है ना, मस्त वाटलं. आता गोव्याचा एक्सपिरियन्स करूया. हा, आजचा दिवस ह्या इथल्या बीचवरती, उद्या दुसऱ्या बीचवरती जाणार आहे आम्ही. तर बघू, तुमच्याशी शेअर करेलच कसं वाटतंय ते गोवा. बाकीचं सर्व जेवण पण छान होतं. कोण म्हटलं व्हेज जेवण चांगलं नाही भेटत? व्हेज नाही, नॉन व्हेज. गोव्यामध्ये ग बोलले व्हेज जेवण चांगलं नाही भेटणार मला, पण रात्रीच्या हॉटेलची तर जेवलं ना, मस्त होतं ना जेवण. टेस्ट मस्त होतं. असं वाटलं नाही की आमचा लोणावळा सोडून जेवते. छान होती टेस्ट. तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे समजेल की कसा आहे गोवा. चल बाबू आतमध्ये चला. इथं काय वेड्यासारखी बसलीस? चल की आतमध्ये. आरवी तू आंघोळ केलीस राणी? सगळीकडं नारळाची झाडच झाड आहेत. इथं पपईचं झाड आहे. इथं नारळ किती लागले ते. हा छान आहे. आरवी काय भेटलं? काय भेटलं? नारळ. ओ का, चल आतमध्ये. काकी आतमध्ये चल. हा मग नारळ प्यायचा. मग चल ना आपण. तो त्यासाठी तुला इथून उठायला लागणार. आरवी इथं नको येऊन थांबत जाऊ रिस्की सारखं. चल चला, इथं थांबू नकोस. इथं एक तर ग्रिल बघा किती. नाना बाहेर गेले. नाना बाहेर गेले. नको केस विंचरायला. नको विंचर, कसं राहतं. ते विचारले ना रे, चिपचिपीत होते. जरा काहीतरी वेगळं लाईफ मध्ये, थोडासा चेंज. आरवी फोन कोणाला लावतीस तू? हॅलो, फोन लावतीस? हे देखो, हे बी और मे बी. सगळं सासरचा तिकडे कडू ब्रदर्स. सासर नाही आता काही, आता फक्त एन्जॉय बस. कडू ब्रदर्स थोडेसे आपल्या काय म्हणतात कंट्रोल मध्ये. नाही तर घरी खूप रेस्ट्रिक्शन असतात या गोष्टींवरती, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे तू खाऊन घे ना काहीतरी. आरवीचं सारखं फोन लावते, कोणाला लावते काय माहिती. नाही आता. अशी सुरू झालेली माझी गोव्याची सकाळ. इथं आम्ही दोघींनी आवरलं आणि चाललो होतं बीचला फिरायला जाण्याचं. पण त्यानंतर प्लॅनिंग थोडंसं चेंज झालं. ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या अचानक ते म्हटले की आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायला जायचं आहे, तुम्ही दोघींनी चेंज करून घ्या. कारण तिथं पाण्यामध्ये स्कुबा ड्राईव्ह असेल किंवा इतर काही, तर बरेचसं त्यामध्ये इन्क्लूड होतं. मग त्यामुळे आम्ही पुन्हा चेंज केलं. इथं थोडासा नॉर्मली नाश्ता केला, जे आम्ही स्नॅक्स नेलं होतं त्याच्यासोबत. आणि म्हटलो की बाहेर जाऊन पोटभर नाश्ता करू आणि मग पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या करण्यासाठी जाऊ म्हणून. दिसतोय ना ग, मी त्यासाठी नाही पाहिलं. छान. इथे आम्ही पुन्हा चेंज केलं आणि त्याच्यानंतर आता निघालो होतो नाश्ता करण्यासाठी. त्यांचं असं होतं की व्यवस्थित कपडे घाला जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, म्हणजे तिथं ज्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे तर त्याच्यासाठी. म्हणून आता इथं दोघींनी सुद्धा चेंज केलं आणि आता इथे नाश्त्यासाठी गेलो होतो. नाश्ता नाही, जेवणच म्हणावं लागेल, कारण ते म्हटले पूर्ण जेवण घ्या. कारण जिथं ॲक्टिव्हिटीज करायला जाणार होतो तो तिथला बीच, तर तिथं काही आयडिया नव्हती हॉटेल्स असतील नसतील किंवा काय. गोवा तर छानच वाटला. खूप साऱ्या आठवणी, खूप सारा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग घरी आले. आता घरी येऊन 2 दिवस झाले, तरी पण गोव्याच्या आठवणीमध्ये अजून मी बुडालेलीच आहे. मला वाटलं स्कुबा करता ते शॉर्ट टॉप घालते म्हणून मी शॉर्ट. हा का, हे कपडे भेटतात त्यांचे. बाबा का खातो मी?
जिथे आम्ही स्टे केला होता तर तिथे एकदम मस्त बाजूचं वातावरण होतं, छान वाटत होतं, फुल एन्जॉय घेत होतो. आता इथं ह्या दोघांचं चाललं होतं नाश्त्यामध्ये काय मागवायचं, तर त्यांनी इडली सांबर आणि डोसा असं मागवलं होतं आणि आम्ही पूर्ण नाश्ता मागवला होता, म्हणजे चपाती भाजी सर्व गोष्टी, जेणेकरून पोट भरलं की बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला सुद्धा ताकद येईल. तर त्या हिशोबाने इथं गेलो होतो तेव्हा एकमेकांचं सजेशन घेऊन एकमेकांच्या आवडीनिवडीचा विचार करूनच सर्व ऑर्डर केल्या जात होत्या. पण तिथं गेल्या व्हेजवरती जास्त जोर राहिला, कारण मी व्हेज खाणारी. त्याच्यानंतर ह्यांचं बाकीच्यांचं असं होतं की एखाद्या दिवशी खायचे एखाद्या दिवशी नाही खायचे. इथे नाश्ता झाला, त्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. काय खाती आता, काय खाती सारवी? दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 800 रुपये किलो काजू आहे आपले. आता आम्ही चाललोय, हे काजूचे झाड आहेत ना? हा, स्कुबा. हॅलो, राईट, निघालोय तिकडे. हॅलो, कधी कंटाळा आला. कोणत्या कंपनीचा किती दिवस झाला नाही घरी? इनकमिंग कॉलेज आहे का त्याला? तिला हे कर, रिचार्ज मार, एक तरी रिचार्ज मार 200 रुपयाचा. इथे छान असा बाहेरचा परिसर न्याहाळत गाण्यांचा आनंद घेत आम्ही निघालो होतो पुढच्या बीचवरती जाण्यासाठी. छान वाटत होतं, वातावरण बघून सर्व प्रसन्न असं वाटत होतं. थांब घोड्यावरती आपण आधी पहिलं बघू. पोचलोय आता इथं आम्ही. हा कोणता बीच आहे हो? शिवडा, शिरोडा का काहीतरी म्हणतात ते. आता इथे पोचलोय, बराच टाइम झाला, 2 वाजले. आता जायचं. काय ऍक्टिव्हिटीज आहे त्या खेळण्यासाठी. अरे त्यांना ना आम्ही जाऊन येतो, नंतर करतो. ओके, मस्त फोटो काढतो मला अजून आलो करतो ना. चला आताशी आलोय. हा, आता घोड्यावर खेळू. थांब ना जरा. इथं ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली, पण पुढच्या ऍक्टिव्हिटीला मात्र माझा चांगलाच घाम निघाला. म्हणजे बोलत असताना खूप असं मोठेपणाने बोलत होते की मला जास्त वेळ आतमध्ये ठेवा किंवा काय मासे पाहण्यासाठी, स्कुबासाठी. पण तसं नाही, इतकं घाबरल्यासारखं होत होतं. त्यामध्ये माझी एकदम घाबरगुंडी होऊन गेली होती. सर्दी झाली. बाय 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 बाय. अरे लहान मुलांचं नाही यार, आणि ते तुला जायला लहान पोरांचं नाही भेटत ते. शुअर शुअर. कसं वाटतंय तुला? भीती वाटते, बाकी काही वाटत नाही. भीती वाटते? अरे मम्माला भीती वाटते. असं वाटतं कॅन्सल करावं. तो पॅराशूट गेला. ये पॅराशूट वरती गेला. चला चला. हा, सिंगल सिंगल डबल नाही, सिंगलच. वेळ घेतला पाहिजे ना. हा, काय 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 ये तिला पकडा. मम्मा आहे ना. हा ठीक आहे, मम्मा झाली ना मग तुला. हा
हा पकडून तर बस फक्त आणि बस फक्त तिला पकडली ए खाली बसून दे बघा मामा आली वर लगेच खाली. पॅराशूट जाण्यामध्ये तर कशी बशी डेअरिंग केली, पण ही काय माझ्याच्यानीच झाली नाही. फक्त तयारीमध्ये गेले होते, पण त्यांना मी असं जाताना म्हणले की मला 2-3 मासे तरी जास्त दाखवायचे, मला जास्त वेळ खाली ठेवायचं, पण काहीच काय मी आतमध्ये गेले का एकदम जीव कोंडल्यासारखं व्हायचं. त्यामुळे ही स्कुबा डायव्हिंग काही मला करता आलेली नाही. इथं जाऊबाईंनी मस्त आनंद घेतला, तिला फिशसुद्धा दिसलं, त्यामुळे ती सांगत होती की बाबा ती पण काही फारशी खाली गेली नव्हती. यासाठी आम्हाला बरंचसं टाईम आतमध्ये थांबावं लागणार होतं आणि तेवढं काही पॉसिबल झालं नाही. तर इथं मग आमच्या ॲक्टिव्हिटी झाल्या. झिंगी चिकी बोट पाण्यात अगं आरवी पाण्यामध्ये भिजायचंय, पण पहिला आपण भिजायचंय, पहिला आपलं फर्स्ट बोटिंग करायची. बस 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 पाणी जायचं म्हणून पाणी आपली गाडी तिथे आहे ना. ओके पाण्याची बाटली बोटिंग. अरे हाय इथं हाय का हाय जाऊ 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 नंतर हाय का ना पहिला हाय का नाही तर हाय का ना. हाय आम्ही चाललो पायी फिरायला पाण्यात. फिरायला चाललंय बोटिंगला. सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्या. मग त्या बनाना राईड असेल किंवा इतर पॅराशूट असेल सर्व, आणि त्याच्यानंतर मग थोडासा निसर्गामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. इथं आम्ही व्हिडिओ काढत होते, खूप सुंदर अशा व्हिडिओसुद्धा काढल्या, इंस्टाग्रामवरती पोस्टसुद्धा केलेल्या आहेत. आता इथं आरवीच्या आग्रहाखातर केली घोड्याची राईड. अरे बाय. आम्ही आले गोवा बीचला फिरायला. संध्याकाळचा टायमिंग झालाय, 6-6:30 वाजलेत. चला जाऊ फोटो काढू आणि मग झालं. कसं वाटलं गोवा? आजचा दिवस रिलॅक्स वाटला, काल खूप धावपळीचा वाटला. आज ठीक आहे, घेण्यासारखं काही नाही, आपल्यासारखंच आहे, नॉर्मल आहे ना. बघू टॅटू काढू का? टॅटू. चल. बीचवरती सर्व फिरून झाल्यानंतर घरी आलो, म्हणजे रूमवरती आलो. त्याच्यानंतर फ्रेश झालो, चेंज झालो आणि आता आलो तो संध्याकाळच्या टाईमला मार्केट फिरण्यासाठी. म्हटलं चला थोडंसं गोवा मार्केट फिरू. आणि जेव्हा आपण कधी बाहेर फिरायला जातो तर घरच्यांची अशी अपेक्षा असते की बाबा हे लांब गेलेले आहे, आमच्यासाठी काहीतरी तिथली नवीन युनिक वस्तू घेऊन येतील. पण बघा नेहमी असं होतं, जे आपल्या सिटीमध्ये आहेत त्याच सर्व गोष्टी पाहायला भेटतात. आणि गोव्यामध्ये म्हणसाल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या माळा किंवा जे स्टोनचे गळ्यातले वगैरे कानातले हे सर्व पाहायला भेटत होतं. आणि आता फारसं हे काही यूज केलं जात नाही. तर मी इथं पाहत होते आणि मी असं केलं होतं की येत असतानाच म्हटले तिथं जाऊन काही भेटेल किंवा नाही भेटेल, म्हणजे माझ्या ननंदबाई असतील किंवा मयुरी असतील त्यांच्यासाठी टॉप घेऊन ठेवलं होतं, कोल्हापुरी चप्पल असेल तर असं घेऊन ठेवलं होतं. तरी पण म्हटलं चला एकदा बघून यावं इथं काही भेटतंय का. पण तेच सर्व काही बघायला भेटत होतं, स्टोन वगैरे किंवा काय. तर इथं काही मी फारशी शॉपिंग केली नाही, फक्त मार्केट फिरावं ह्या हिशोबाने आले होते. मार्केटमध्ये बरीचशी गर्दी होती, असं वाटत होतं इथं सकाळची आहे तर संध्याकाळची होती की काय, कारण संध्याकाळचं फुल गर्दी आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बीचवरती सुद्धा गर्दी. आमचं असं चाललं होतं की संध्याकाळी आता
बीचवरती पण जाऊ संध्याकाळच्या टाईमवरती, थोडंसं संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी. त्यामुळे इथं आमचं फिरून तिकडे गेलो आम्ही. इथं या मूर्त्या पाहत होते, खूप छान छान महाराजांच्या असेल, महादेवांच्या असेल, तर त्या पण खूप सुंदर देवांच्या किंवा इतर सुद्धा सुंदर अशा मूर्ती होत्या. नेम प्लेट्स होत्या. असं डोक्यात चाललं होतं की नेम प्लेट्स घ्यावी म्हणून. नंतर विचार केला की आमच्या दरवाजाच्या कलर सरमाईकचा आणि नेम प्लेटचा कलर एकसारखा होईल, त्याच्यामुळे ते काय एवढं उठून दिसणार नाही. तर त्यामुळे नॉर्मलच मग आरवीसाठी गोव्याची जो ड्रेस आहे गोवा नाव म्हणून, तर तो घेतला. आरवीसाठी चप्पल घेतली. हे कानातले पण खूप जास्त आवडले होते, पण असा विचार केला की एकदा सोन्याचे घातले की ह्या कानातल्यांचा काही वापर होत नाही, तर त्याच्यामुळे ते सुद्धा घेण्याचं कॅन्सल केलं. काय घेऊ सुचत नव्हतं, फक्त नॉर्मल वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर बीचवरती फिरायला गेलेली. बीचवरती तर एकदमच रौनक आलेली होती. मस्त गाण्यांचा आवाज, गर्दी सगळीकडं. संध्याकाळचं लेट नाईटपर्यंत, रात्रभर म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही 2 वाजेपर्यंत होतो, तरी पण तिथली गर्दी काही कमी झालेली नव्हती. त्यानंतर इथं डान्सचा आनंद घेतला. तिथे मस्त डान्सचा आनंद घेतल्यानंतर आता इथं सर्वजण आलो होतो जेवण करण्यासाठी. आईस्क्रीमसुद्धा जी देण्याची पद्धत होती, म्हणजे बऱ्याच जणांना ती माहीतसुद्धा असेल की अशा प्रकारे आईस्क्रीम वगैरे दिली जाते, तर तीसुद्धा व्हिडिओ पुढे ॲड केलेली आहे. आमचे काही गोव्याचे फोटोज वगैरे आहेत, तर ते सुद्धा, आणि खूप सुंदर सुंदर अशा रील्ससुद्धा काढलेल्या आहेत, त्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले आहेत. बरेच जण म्हणतात की तुमचं ID काय आहे म्हणून. इंस्टाग्रामवरती पल्लवी लोणावळा म्हणून सर्च केलं की माझी इन्स्टा ID भेटून जाते, आणि तिथं छान अशा गोव्याच्या आठवणी केलेल्या. आजची आमची ही रात्र होती, तर शेवटची गोव्यामध्ये अशा सुंदर अशा आठवणी एकत्र केल्या, मनात साठवल्या, आणि दुसऱ्या दिवशी घरी येण्यासाठी निघालो. खूप छान वाटतं. कधीतरी वर्षातून एक का होईना अशी ट्रिप काढावी, जेणेकरून आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी वेळ देता येईल, मुलांसाठी वेळ देता येईल. मस्त वाटतं. आणि आता इथे आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो आम्ही. ये गाना मेरे बेस्ट फ्रेंड के लिए. कभी तू बंदर लगता है, कभी चमगादड़ लगता है, कभी मगरमच्छ लगता है, कभी कमीना लगता है. तेरी हरकतें हैं ऐसी जो ये सब लगता है, पर साथ में जब तू होता जीवन अच्छा लगता है. बात तो सही है. ये गाना मेरे बेस्ट फ्रेंड के लिए. कभी तू बंदर लगता है, कभी चमगादड़ लगता है, कभी मगरमच्छ लगता है, कभी कमीना लगता है. तेरी हरकतें हैं ऐसी जो ये सब लगता है, पर साथ में जब तू होता जीवन अच्छा लगता है. बात तो सही है. ये गाना मेरे बेस्ट फ्रेंड के लिए. कभी तू बंदर लगता है, कभी चमगादड़ लगता है, कभी मगरमच्छ. बटरस्कॉच कडू ब्रदर्स. कडू ब्रदर्स